नमस्कार मंडळी. सर्वप्रथम शिवजयंतीच्या आपल्याला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. शिवाजी महाराजांचा मुद्दा आला की जे मुद्दे आपल्याला माहीत असतात ते म्हणजे पॉप्युलर. पण शेतसारा झाला, शेतीचा बैलबारदाना झाला, पर्यावरण झालं, अशा विविध मुद्द्यांवर महाराजांना प्रचंड दूरदृष्टी होती. याच आणि अशाच काही मुद्द्यांच्या बाबतीत आपण आज सायली पलांडे दातार यांच्याशी संवाद साधणार आहोत. सायली मॅडम ह्या स्वतः ऑर्गॅनिक शेती करतात आणि त्यांचा इतिहासाचा गाढा अभ्यासही आहे. नमस्कार मॅडम. स्वागत आहे आपलं. मॅडम, मला सांगा की शिवाजी महाराजांच्या काळात शेती संबंधी धोरण असं काही वेगळं धोरण दिसतं का? आपल्याला आज्ञापत्र, राज्यव्यवहार कोश आणि विविध जे पत्र आणि फरमानं काढलेली आहेत किंवा काही कौलनामे आहेत, मजहर आहेत, ह्या पत्रांमधून आपल्याला बहुतांश पद्धतीने कळतं की साधारण काय धोरण असावं. असं एका ठिकाणी असं धोरण पब्लिश झालेलं दिसत नाही, पण याच्यातून आपल्याला साधारण विविध शेती आणि त्याच्याशी जोडलेला जो महसूल आहे त्याच्या संदर्भातले बाकीचे पण अलाइड फील्ड्सबद्दलची खूप माहिती मिळते. तर आणि आपल्याकडे असेल साधनं आहेत, पेशवे दप्तर असो किंवा पुणे भारत इतिहास संशोधक मंडळ असो, आणि अनेक अभ्यासकांनी टी महाजन असतील किंवा रा कुलकर्णी असतील किंवा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टीम ऑफ मराठाज यांनी अभ्यास केला आहे, त्याच्यात येतात. अगदी सरकारांपासून अनेक लोकांनी अभ्यास केलेला आहे. आणि मोगलांची, त्याचबरोबर दखनी विविध शाह्यांच्या एकूण अर्थव्यवस्थेचा अभ्यास करताना कुठेतरी शिवाजी महाराजांच्या पर्यंत येऊन ते थांबतं. आणि आपल्याला त्याच्यातून भरपूर अभ्यासातून आपल्याला कळू शकतं की काय प्रकारच्या तरतुदी होत्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की त्या नुसत्या प्रिस्क्रिप्टिव्ह तरतुदी नाही, तर ज्याला आपण रिअल लाईफ प्रॉब्लेम्स म्हणतो की जे समोर संकट उभी आहेत किंवा काही प्रश्न निर्माण झाले त्याचं निराकरण करताना ते धोरण आपल्याला समोर येत जातं. आणि अशा प्रकारचा एकत्रित अभ्यास अजून पूर्ण लोकांनी केलेला नाहीये, पण मी, माझे एक मित्र आहे डॉक्टर प्रमोद बाणखेले किंवा असे काही लोकांनी याचा अभ्यास करायचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्याच्यातून आपल्याला काय दिसतं याच्याबद्दल आपण आज बोलूया. नक्की. मॅडम, आत्ताचा जो सध्या ज्वलंत मुद्दा असतो तो म्हणजे कृषी पतपुरवठ्याचा. शेतकऱ्यांना एकतर कर्ज मिळत नाही, बँका ते द्यायला तयार नसतात, त्याची वेगवेगळी कारणंही आहेत. आणि जर मिळालंही तरी पण ते परतफेड करताना शेतकऱ्याची दमछाक होते. त्यातूनच आत्महत्येचा आणि जीव देण्याचा प्रकार महाराष्ट्रातच काय पूर्ण देशातही दिसतो. आपण काय सांगाल, त्या काळात काय परिस्थिती होती? अर्थात म्हणजे 17व्या शतकातली शेती ही आजसारखी नक्कीच नव्हती. त्या काळात इरिगेशन नव्हतं किंवा त्या काळातलं पर्यावरण खूप वेगळ्या प्रकारचं होतं. आपल्याला माहिती आहे की शिवाजी महाराजांच्या हातीत अगदी जन्मापासून 1630 पासून दुष्काळ सुरू होते. 3 महत्त्वाचे दुष्काळ त्यांच्या काळात येऊन गेलेले आहेत. तर म्हणजे हे आसमानी संकटांबरोबर सुलतानी संकट पण आहेत. त्या धामधूम आहे, राजकीय बदल आहेत, त्याच्यात होणारे लढाया आहेत, त्याच्यातून पण रयत बऱ्यापैकी होरपळली जात होती. तर ह्या परिस्थितीमध्ये आपल्याला असं दिसतं की आता मोगल म्हणा किंवा आदिलशाही सारख्या शाह्या म्हणा, त्यांचा एकूण जोर होता की मुलखामध्ये जास्तीत जास्त शेतसारा कसा जमा होईल, कारण ते प्रमुख साधन असायचं कुठल्याही राज्याचं. तर त्याच्यासाठी ते येनकेन प्रकरण ते वसूल करण्याची खूप जबरदस्ती व्हायची. मग कधी अवकाळी पाऊस पडला तरी लोकांनी जास्तीत जास्त जमिनी लागवडीखाली आणाव्या, त्याच्यासाठी कधी बळजबरी केली जायची, कधी शिक्षा दिली जायची, कधी मुळात काय प्रश्न आहे जमिनीवरचे ते समजून न घेता फक्त एक यंत्र आहे बाबा शेतकरी आणि एवढा आपल्याला असं कसं आपल्याला उत्पादन मिळत नाही, असा एक जरा आग्रही भूमिकातून फार त्रास होत असं शेतकऱ्यांना. आपल्याला असं दिसतं की शिवाजी महाराजांनी सुरुवात जमीन मोजणीपासून केलेली आहे, जमिनीच्या पतवारीपासून केलेली आहे किंवा रयतवारी सिस्टीम सारखी सिस्टीम आहे ज्याच्यामधून स्थानिकांचे त्याच्याबद्दलचे सल्ले घेऊन किती उत्पादन होऊ शकतं एखाद्या जमिनीतून याची चांगली जास्तीत जास्त अचूक पद्धतीने आपण कसा निर्णय करू शकतो याच्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. आणि हे जरी करून म्हणजे तरी जर संकट आली तर त्यामध्ये आपल्याला दिसतं की शिवाजी महाराज छान म्हणतात की शेतकरी मोडून पडला नाही पाहिजे, उमेद जाता कामा नये. आणि ते करण्यासाठी आपल्याला असं दिसतं की त्या अनेक जमिनीच्या पतवाऱ्या आहेत, काही नैसर्गिक कारणांसाठी, काही त्याच्या मालकीच्या याच्यावरून ठरलेल्या आहेत. त्याच्यामध्ये कर व्यवस्था खूप इलॅबोरेट आहे. आपल्याला 50हून जास्त प्रकारचे कर दिसतात. आणि पण ते असं करताना की कर वसुलीच्या
आधी सुद्धा जर कर वसुली होऊ शकत नसेल तर परत त्या शेतकऱ्याला उठून उभं राहायला, त्याला दाणा पाण्याची सोय करणे, त्याला बैल हे जे महत्त्वाचं शेतीचं साधन आहे ते पुरवणे, नंतर एक स्टॅगर्ड सिस्टीम ऑफ एक्स्ट्रॅक्शन ऑफ टॅक्सेस ती असणे, अशा प्रकारे थोडा दिलासा द्यायचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसतो. हे खूप छान उदाहरण आहे की ज्याच्यामध्ये त्यांनी 2 लक्ष लारीन हा त्या काळचा सिल्वर चलन आहे, चांदीचं चलन, ते एक सुभेदाराला 2 लक्ष लारीन हे वित्त पुरवठ्यासाठी त्यांनी दिलेले आपल्याला दिसतात आणि त्याच्यातून तो वित्त पुरवून मग कमी व्याजी किंवा बिनव्याजी पद्धतीने ते नंतर वसूल केलेलं जायचं. म्हणजे याच्यामध्ये कुठेही व्यवहाराला त्यांनी त्याचा संकोच झालेला नाहीये. आपल्याला असं दिसतं की लागवडीखाली जास्तीत जास्त जमीन आलीच पाहिजे याचा आग्रह आहे, पण हे करताना धाकधपटच्या किंवा जोर जबरदस्ती न करता कुठेतरी एक जास्त अनुकंपा ठेवून शेतकऱ्यावर विश्वास टाकून त्यांनी जास्तीत जास्त उत्पादन काढावं अशी त्याला विश्वास देऊन ही प्रक्रिया घडून आणलेली आहे. म्हणजे आपल्याला दिसतं की 1656ला एक दुष्काळ आला होता आणि 1670ला दुष्काळ आला होता, पण 1674ला राज्याभिषेक जेव्हा झाला तेव्हा धान्य कोठारं भरलेली आहेत अशी आपल्याला 3-4 वर्षात परिस्थिती समजते. सो याच्यातून आपल्याला त्यांच्या धोरणांचं कशी सफल पद्धतीने राबवली जात होती याचं पण उदाहरण मिळतं. आणि सुभेदाराला हे सूट देणं की अशा प्रकारचं वित्त तू तुझ्या सुभ्यामध्ये वाट, लोकांना लागवडीखाली जमीन आणून दे आणि नुसते जे आधी शेतकरी आहेत किंवा वतनदार आहेत त्यांना नाही, तर ज्यांना उपरे आहेत किंवा ज्यांच्याकडे लँडलेस लेबरर्स आहेत, ज्यांच्याकडे जमीन नाहीये, तर त्यांना सुद्धा शेती करून आपला उदरनिर्वाह करून आपल्या सरकारी खजिन्याला काहीतरी कॉन्ट्रीब्यूट करता येईल अशा पद्धतीची पण व्यवस्था आपल्याला दिसते. मॅडम, आता तुम्ही कर पद्धतीचं आणि कर्ज पुरवठ्याच्या बाबतीत सांगितलं, तसंच एक दुसरा पैलू महाराजांच्या वागण्यात दिसतो, तो म्हणजे पर्यावरण आणि नैसर्गिक जे स्रोत होते, संसाधनं होती, त्यांचं मॅनेजमेंट. तर हे महाराजांनी कसं साधलं? आपल्याला आज्ञापत्र आणि राज्यव्यवहार कोशातही सांगितलं आहे की कुठल्या प्रकारची झाडं वाढवली पाहिजे. म्हणजे त्याच्यातले शोभिवंत झाडं आहेच, पण त्याचबरोबर आता नौका बांधायच्या आहेत, इमारती उभ्या करायच्या आहेत, वासे बदलायचे, तर याच्यासाठी लागणारा साग वापरावा आणि सगळा साग आपल्या मुलखातला कापू नये तर परमुलखातून मागवावा, काहीतरी इथे ठेवावा. त्याचबरोबर आता आंबा फणसाचं लाकूड चांगलं आहे, पण ते झाड म्हणून महत्वाचं आहे म्हणून ते कापू नये, ते त्याचं उत्पादन म्हणून त्याचा वापर करावा, अशा प्रकारचे प्रिस्क्रिप्शन्स आपल्याला दिसतात. त्याचबरोबर सिंचनाबद्दल त्यांनी काही गोष्टी सांगितलेल्या आहेत की काही ठिकाणी जसं आपण कंटिन्युअस कंटूर बंडिंग म्हणतो त्यासारखं ओढ्यातून जे डोंगरावरून ओढ्यात आणि ओढ्यातून नदीत जे पाणी जातं, जे त्याचा प्रवाह कमी करून ते जास्तीत जास्त झिरपावं, त्याच्यात नवीन भातखाचरं तयार व्हावी, अशा प्रकारे त्यांनी व्यवस्था केल्या. अनेक ठिकाणी नदीवर बांध घालून बागायती जमिनी करायचा प्रयत्न केलेला आहे. तर अशा प्रकारची व्यवस्था दिसते. अगदी एवढंच काय तर खत करावं, म्हणजे कचरा गडाच्या खाली न टाकता तो जाळावा आणि ती राख तुम्ही शेतात घालून चांगलं हे करावं, अशा उत्पन्न घ्यावं, अशा सारख्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. तर आपल्याला त्याच्यातून नक्कीच त्यांचा एक पर्यावरणाबद्दलचं एक तर समज खूप चांगली दिसते. आता साध्या साध्या गोष्टी सांगतात. म्हणजे एक कौलनामा होता, त्याच्यामध्ये नदीवरून काहीतरी वाद चालला होता, तर त्यांनी अगदी स्पष्ट लिहिलं की नदी ही कुदरती नदी ही सगळ्यांची, एकाची नाही, इट्स अ कॉमन रिसोर्स. त्याच्यामुळे मालकी हक्क कोणाचा नाही. सो अशा प्रकारे ती क्लॅरिटी त्यांना होती की रिसोर्सेस आहे ते कसे मॅनेज करायला पाहिजे, ज्याच्याने आपल्याला जरा शाश्वत पद्धतीने कारभार करता येईल. त्यांच्या समोर मी म्हटलं तशी की संकट फार होती ना, तेव्हा डॅम्स होते ना, इलेक्ट्रिसिटी होती, सगळं होतं ते बैल आणि शेतकऱ्याच्या कष्टावर अवलंबून होतं. त्याच्यामध्ये देशोधडीला लागायचं प्रमाण अनेक ठिकाणी जास्त होतं, कारण दुष्काळ होते, अनेक गोष्टी होत्या. म्हणजे 1630च्या दुष्काळात तर 74 लाख लोक गेली वगैरे, अशा स्वरूपाच्या नोंदी आहेत. लोकांनी एकमेकांना खाल्लं, स्वतःची मुलं खाल्ली वगैरे, अशा स्वरूपाच्या ब्रिटिशांनी केलेल्या नोंदी आहेत. तर ही विदारक परिस्थितीचं भान ठेवून ते कुठेतरी प्रोत्साहन द्यायचा प्रयत्न करत होते असं आपल्याला दिसतं. मॅडम, शरद जोशींनी शिवाजी महाराजांना शेतकऱ्यांचा राजा म्हटलंय, महात्मा फुलेंनीही महाराजांना कुळवाडी भूषण म्हटलंय.
या सगळ्या बिरुदावल्या ज्या आहेत या मिळण्यासाठी काही एक कारण होतं आणि महाराज आजही आपल्याला लक्षात आहे की त्यांच्या अशाच धोरणांमुळे. म्हणजे आजवर बरेच राज्य होऊन गेले पण शेतकऱ्यातूनच सैनिक तयार करणं हे महाराजांना जमलं. तर हे त्यांनी कसं साध्य केलं? एकतर म्हणजे रयतेचा विश्वास हा खूप महत्त्वाचा आहे. त्यांनी एक लष्करी आणि मुलकी व्यवस्था ह्या वेगळ्या केल्या आणि त्यांच्या एकूण धोरणामध्ये जरी लष्कराचे पराक्रम आपल्याला डोळ्यात भरले तरी मुलकी व्यवस्था ही खूप जास्त होती. त्यांच्या अष्टप्रधान मंडळांमध्ये एक अधिकारी सरसेनापती सोडता बाकीचे हे मुलकी अधिकारी होते. तर ते करताना त्यांनी एक महत्त्वाचं काम केलं म्हणजे कुठल्याही प्रकारे रयते वावरताना लष्कराने कुठल्याही प्रकारची नासधूस करू नये आणि जो काही खर्च लागेल घोड्यांचे पागेचा असो दाणा पाण्याचा असो तर तो तुम्ही बाजारात जाऊन शिस्तीत विकत घ्या. त्यासाठी पैसे लागले तर आम्ही सरकारी खजिन्यातून देऊ. कारकुनांना मागा. कारकुनांकडे नसेल तर उगीच हट्ट करू नका, भांडणं करू नका. तिथे काही तुमच्या एखाद्या चुकीच्या कृतीने काहीतरी होत्याचं नव्हतं होईल आणि रयत जर होरपळली तर विश्वास राहणार नाही. उद्या ती देशोधडीला लागेल तर कुठला सारा आणि कुठली लष्कर आणि कुठलं पुढचं सगळं अशा पद्धतीने अगदी एखाद्या लहान मुलाला आपण समजवतो तशा पद्धतीने समजवलंय. आणि दुसरं म्हणजे वतनदारी सिस्टीम. आता वतनदारी सिस्टीम जी आपण बघतो त्या काळामध्ये आधीच्या शाळांनी त्याला भरपूरच प्रोत्साहन दिलेलं आहे पण यांचं जे धोरण आहे ते प्रॅक्टिकल पण आहे. म्हणजे त्या व्यावहारिक अशासाठी आहे की त्यांनी कधी प्रोत्साहन दिलेलं नाही वतनदारीला. पूर्णपणे अबोलिश केली का तर ते परवडणारं नव्हतं. कारण अनेक गाव पातळीवरच्या गोष्टी आहेत ह्या तुम्ही रायगडावर किंवा राजगडावर बसून चालू शकणार नाहीयेत. तिथे लागवडीला काय लागवड होते आहे, तिथे गावाच्या पातळीवर काय प्रकारची व्यवस्था आहे याच्यासाठी तुम्हाला एक वतनदार तिथे आवश्यकही होता. पण हे करताना त्यांनी काय केलं की त्यांनी त्यांचे फंक्शन्स वेगळी केली. त्यांनी कर वसुलीसाठी सारा वसुलीसाठी कारकुनांची नेमणूक केली ज्यांना पगारी ठेवलेलं होतं. त्याच्यामुळे त्याच्यातून होणाऱ्या अत्याचारांना थोडाफार निर्बंध बसला. त्याचबरोबर नवीन वतन द्यायचा त्यांनी कधीच प्रयत्न केला नाही आणि जी आहेत ती शक्यतो जप्त करावी. कुठे कोणी लोकांनी गडीवाडे उभारू नये, त्याच्यातून कुठलं एक्सप्लॉयटेशन होऊ नये किंवा आणि त्यांच्या आज्ञापत्रातही दिलं की ते अगदी हिजड्यांपासून गरीब यांच्यापासून स्त्रियांपासून सगळ्यांना आश्रय दिला पाहिजे आणि तरच आपल्या मराठ्यांच्या राज्याची लाज राहील. आणि माझीही तुमच्यावर मेहरबानी असेल तर तुम्ही अशा प्रकारे वर्तवणूक केली तर अशा प्रकारे त्यांनी सांगितलेलं आहे. तर हे खूप महत्त्वाचं आहे. नंतर अर्थात परत वतन सिस्टीमकडे आपल्याला राजारामाच्या काळात जायला लागलं पण हा बदल जर पुढे जरा वेळ मिळाला असता तर कदाचित खरंच खूप मोठा बदल झाला असता त्या काळच्या समाजामध्ये. मॅडम सारा आणि धारा ही पद्धत काय होती म्हणजे हे नेमकं काय? मी म्हटलं तसं की आपल्याला अगदी पूर्णपणे कल्पना नाही की कशा प्रकारे कर व्यवस्था होती. मी म्हटलं तसं की जमिनीची पतवारी करून त्याप्रमाणे कर रचला जायचा. वेगवेगळ्या जमिनी म्हणजे आता त्याच्यामध्ये किती उत्पन्न देणारी अव्वल जमीन किती बाबा 12 मण त्याच्या बिघ्यातून निघतं किंवा मग 8 मण वाली मग साम किंवा दुय्यम प्रकारची कुठली असे 6 मण अशा प्रकारे आणि त्याच्यामध्ये पड जमीन कुठली, खारवट कुठली, खुरी जमीन कुठली अशा प्रकारची पतवारी केली जायची. ते केल्यानंतर मग त्याच्यातून उत्पन्न किती येतं याच्यासाठी मुख्य अधिकारी जाऊन रयतेबरोबर तिथल्या मोकासदाराला विचारून गावातल्या प्रतिनिधीला विचारून लागवड किती करता येईल आणि त्याच्यातून किती उत्पन्न निघेल हे ठरवायचे. आणि नंतर ते डिसाईड केल्यानंतर सुद्धा आपल्याला माहिती आहे की अण्णाजी दत्तसारखे जे महसूल सांभाळायचे ते एका तालुक्याच्या 3 गावांमध्ये प्रातिनिधिक स्वरूपात जाऊन 3 वर्ष बघायचे की किती उत्पन्न येत आहे आणि त्याचं ॲव्हरेज काढून मग कर ठरवला जायचा. आणि मग त्याच्यामध्ये परत देवस्थानाचा कर वेगळा, वतनदारांचे कर वेगळे. अगदी कारकुनं जी स्वतः वसूल करायची त्यांनाही कुठल्या प्रकारची सूट नव्हती तर त्यांना सुद्धा कर द्यायला लागायचे. असे खूप वेगळ्या प्रकारचे अगदी कधी कधी 40% जातील इतके कर असूनही लोकांना त्याच्याबद्दल कुठल्याही प्रकारची कंप्लेंट नव्हती किंवा फिर्याद नव्हती. म्हणजे कोणी बंड केले नाही. तुम्हाला कुठल्याही प्रकारचं शेतकऱ्यांचं बंड शिवाजी महाराजांच्या राजवटीत दिसत नाही जे आपल्याला मोगलांकडे दिसतं किंवा इतर ठिकाणी दिसतं आणि ते सगळं दुष्काळजन्य परिस्थिती असताना आपल्याला हे दिसतं. तर अशा प्रकारची खूप इलॅबोरेट 50हून जास्त कर असूनही तुम्हाला एकतर शेतीतून उत्पन्न सरकारी खजिन्यात जमा होत होतं आणि त्याचबरोबर
एक उभारी पण मिळत होती की लोकांनी, आपल्याला माहिती आहे की पुण्यातही त्यांनी सुरुवातीच्या काळात जे दहशतीचं वातावरण होतं जेव्हा ते इथे आले तेव्हा लोकांना अगदी इनामं जाहीर करून लोकांनी येऊन लागवडी कराव्यात आणि परत पुणे वसवण्याची जबाबदारी त्यांनी पार पाडलेली आहे दादोजी कोंडदेव आणि जिजाबाई यांच्या मदतीने, आपल्याला माहिती आहे. त्याचबरोबर एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे, म्हणजे आज आपण मिनिमम सपोर्ट प्राईस वगैरे बोलतो हां, तर त्याच्यामध्ये आपल्याला दिसतं की त्या काळात असं होतं की त्यांनी कॉमन मिनिमम प्राईस किती द्यायची हे ठरवलं होतं आणि इम्प्लिमेंट केलेलं होतं, जे आजही आपल्याला सरकारांना अवघड जातं आहे. हां, तर त्याची पण त्यांनी ठरवलं होतं की किती प्राईस द्यायची, नारळांची किती द्यायची, याची किती द्यायची. आता तुम्हाला हे उदाहरण तर बऱ्यापैकी प्रसिद्धच आहे की गोव्यामध्ये चांगल्या प्रकारचं मीठ व्हायचं आणि स्वस्तात व्हायचं, जे कोकण भागात व्हायचं नाही, ते महाग जायचं. तर व्यापारी तिकडून मीठ आणून इकडे विकायचा प्रयत्न करायचे. तर याच्यातून आपल्या इथल्या लोकांची उपजीविका कोलमडू नये म्हणून त्यांनी जास्त कर लावला होता म्हणून, आणि कोकणातल्यांना जरा दिलासा दिला. तर अशा प्रकारच्या व्यवस्थेत बॅलन्सिंग करायचा प्रयत्न केलेला आहे त्यांनी. मॅडम, आता सध्या देशात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. आपण नुकतंच जसं सांगितलं की महाराजांच्या काळात कधीही कुठल्या शेतकऱ्यांचं बंड पाहायला मिळत नाही, तेव्हा तर दुष्काळी परिस्थिती होती आणि वेगवेगळी संकटही होती, तरीही ते तसं घडताना दिसत नाही. या सगळ्यातनं आपल्या आजच्या राज्यकर्त्यांना काही बोध घेता येईल का? मला नक्कीच वाटतं. आपल्याला शिवाजी महाराज त्यांच्या पराक्रमांमुळे जास्त भावतात, पण त्यांचा मुलकी कारभार हा खरंच त्याच्यातून खूप शिकण्यासारखं आहे असं मला वाटतं. आणि जे जमिनीवरच्या माणसाशी जोडणं आहे आणि त्याच्यातली एक मानवतावादी दृष्टिकोन आहे तो आजच्या प्रशासक त्यांनी नक्कीच अंगीकारावा असं मला वाटतं. कारण आणि ते करताना नुसता माणसांचा विचार नाहीये, तर त्याच्यामध्ये पर्यावरणाचाही विचार आहे. तर नक्कीच तुम्हा सगळ्यांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. शिवाजी महाराजांसारखा द्रष्टा नेता आपल्याला लाभला होता, त्यांच्यासारखा राज्यकारभार आपल्या आजच्या राज्यकर्त्यांना जमावा, याच शुभेच्छांसह आज इथेच थांबूयात. धन्यवाद.